आपल्यासोबत केसरकर सर आहेत. सर काय सांगणार, तुम्ही एकनाथ शिंदेकडे आले होते, काय चर्चा झाली? चर्चा नेहमी काय सांगायची थोडीच असते. आता चांगलं सरकार चाललं पाहिजे, त्या दृष्टीने काय काय करायचं ह्याच्यावर नेहमी चर्चा होत असते. लोकांच्या अपेक्षा मोठ्या आहेत, एवढं मोठं बहुमत मिळालेलं आहे. नेहमीच काय राजकारणावर चर्चा होते असं बिलकुल नाही. सरकार चांगलं चालण्याच्या दृष्टीने काही सूचना असतात, तर ते पुरेसा वेळ आपल्या कार्यकर्त्यांना देतात, ऐकतात, त्याच्यावर अंमलबजावणी करतात. म्हणून तर एवढं मोठं यश महाराष्ट्रामध्ये मिळू शकलं. काय सूचना तुम्ही केलेल्या आहेत का? नाही, असं काय सांगता येत नाही. बघा, महाराष्ट्रामध्ये मी जो 2.5 वर्ष आता शिक्षण खातं सांभाळलेलं आहे आणि त्याच्यामुळे मुलांच्या हिताच्या दृष्टीने जे अनेक निर्णय घेतलेले आहेत ते पुढे तसे चालू राहिले पाहिजेत, कारण पुढची पिढी आपल्याला घडवायची आहे. आणि त्या दृष्टीने मला वाटतं की अनेक महत्त्वाच्या ज्या बाबी ज्याच्यामध्ये पुढाकार स्वतः मुख्यमंत्री महोदयाने घेतलेला होता. माझी शाळा सुंदर शाळा अभियान आहे, वाचनाची संस्कृती वाढवावी ह्याच्यासाठी चालवलेलं अभियान आहे, कॉपीमुक्त महाराष्ट्राचं परीक्षांचं अभियान आहे, अनेक गोष्टी आपण ॲग्रिकल्चर कंपल्सरी करतो आहे, स्काउट अँड गाईड कंपल्सरी करतो. हे सगळे इनिशिएटिव्स पुढे चालू राहिले पाहिजेत. आणि हे सगळे इनिशिएटिव्ह जे काय मी घेऊ शकलो, जर्मनीला आपण मुलं पाठवणार आहोत, जवळजवळ 4 लाख मुलं, पहिल्या टप्प्यामध्ये 10,000, दुसऱ्या टप्प्यामध्ये 1 लाख, आणि त्यांना इथल्या 10 पट पगार मिळणार आहे. तर हे सगळं त्यांच्या प्रेरणेने केलेलं होतं, तर त्यांच्याच मार्गदर्शनाखाली ते पुढे चालू राहिलं पाहिजे. तर महाराष्ट्रामध्ये मोठा बदल दिसणार सर्वांना. तुम्हाला जर मंत्रिपद दिलं असतं तर काय वाटलं, पुढं काम नेता आलं असतं? बघा, मी असलो किंवा नसलो, शेवटी आपले जे नेते असतात, मग ते शिंदेसाहेब असून दे, फडणवीस साहेब असून दे, दादा असून दे, हे ना दृष्टी आहे महाराष्ट्राच्या विकासाची. आपली जे काय खारीचा वाटा आहे तो आपण त्याच्यामध्ये करायचा. काल भेट घेतलेली आहेत उद्धव ठाकरेंनी, कसं पाहता? फडणवीसांचं अभिनंदन केलेलं आहे, जवळपास 10 मिनिट चर्चा झाली. पूर्वी जर हे केलं असतं तर शिवसेनेचे 2 भाग झाले नसते ना. पूर्वी तर त्यांचे फोनसुद्धा त्यांनी स्वीकारलेले नव्हते. आणि मुख्यमंत्री पदासाठी आपली जी एक बाळासाहेबांचं हिंदुत्वाचा विचार आहे तो सोडला गेला नसता. शिंदेसाहेबांची तर कुठलीच मागणी नव्हती. त्यांची एकमेव मागणी होती की आपण हिंदुत्वाच्या विचाराबरोबर राहूया, बाळासाहेबांच्या विचाराबरोबर जाऊया, आपण काँग्रेसबरोबर जाऊया नको. आणि ते त्याच घडलं असतं जर फडणवीस साहेबांना त्यांनी भेट दिली असती तर. फडणवीस साहेबांनी कितीतरी फोन केले मागचा ज्यावेळेला आम्हाला विजय मिळाला त्यावेळेला 2019मध्ये. मग ते आता खूप उशीर झाला आहे ना. आता आम्ही एवढं बहुमत मिळवलं की यशवंतराव चव्हाणांनी जे बहुमत मिळवलेलं होतं, जो एक रेकॉर्ड होता महाराष्ट्रामध्ये, तो सुद्धा या महायुतीने तोडलेला आहे. आणि त्याच्यामुळे आता चांगली सेवा ही जनतेची करायची आहे. आता कोणावर टीका करत राहण्याची वेळ नाही, आता ही काम करायची वेळ आहे. साहेब, जवळपास 3 ते 4 दिवस झालेले आहेत शपथविधीला, अजूनही खाते वाटप होत नाही. काय अडचण येत आहेत, काय सांगणार महायुतीमध्ये? नाही, बघा, असं आहे की प्रत्येकाला आपल्या आवडीचं खातं पाहिजे असतं, प्रत्येकाला ते देणं शक्य नसतं, प्रत्येकाला मंत्री बनायचं असतं, प्रत्येकाला ते देणं शक्य नसतं. आणि मग अशा वेळेला काही वेळ जातो. आता इलेक्शनसुद्धा आहेत मध्ये. आज विधान परिषदेच्या सभापतींची निवड आहे आणि मग त्याच्यामध्ये थोडासा वेळ जातो. आणि त्याच्यामुळे माझी खात्री आहे की एकतर कुठल्या पक्षाला कुठलं खातं द्यायचं ह्याच्यावर निर्णय घ्यायला लागतो. आणि आलेल्या खात्यांमध्ये योग्य मनुष्य कोण आहे याची सुद्धा बारकाईने निवड करायची लागेल, कारण पुढचं 5 वर्ष आपल्याला काम करायचं आहे महाराष्ट्रासाठी. आणि ते चांगलं होण्याच्या दृष्टीने हा काय किरकोळ वेळ आहे, तसा काय खूप वेळ गेला असं मला स्वतःला वाटत नाही. आणि पूर्वी तर 2च लोकांचं मंत्रिमंडळ होतं, त्यावेळेला सुद्धा किती निर्णय घेतले बघा कॅबिनेटमध्ये, फडणवीस साहेब आणि शिंदे साहेबांनी. अजित पवार गट किंवा शिवसेनेला जी वागणूक मिळते त्यामुळं ते पक्ष राहतील की नाही राहतील अशी टीका जी आहे ती संजय राऊतांनी केलेली आहे. संजय राऊतांना काय माहिती आहे आमच्यामध्ये काय चाललंय ते नेहमीच काहीतरी बोलत असतात. 9 वाजता तर रोज नवीन विषय पाहिजे, रोज नवीन विषय पाहिजे, म्हणजे काहीतरी बोलायला लागतं. बोलताना काही बोलायचं. असं काय झालंय का, कुठला वाद झालाय का? तिघांच्या एकत्र पत्रकार परिषदा होतात, किती हसत खेळत पत्रकार परिषदा होतात बघा. म्हणजे कोणाला तरी हेवा वाटेल अशी आमची एकी आहे आणि ती एकी तशीच राहणार. त्यांच्या पोटात कितीही दुखलं तरी आमच्यामध्ये दुही होणार नाही. सर, एक शेवटला प्रश्न. निवडणुकीच्या काळामध्ये उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं देवेंद्र फडणवीसांना एक तर तू राहशील किंवा मी राहशील अशी टीका त्यांनी केली होती. काल भेट झालेली आहे, कुठेतरी सूर पुन्हा मिळतील असं वाटतं? हे बघा, पूर्वीच्या काळामध्ये किती टोमणे मारलेत ते काय फडणवीस साहेब विसरतील असं मला स्वतःला वाटत नाही. उद्धव साहेबसुद्धा एक नेते आहेत, त्यांनी आपल्या पक्षाचं काम करावं, पुन्हा एकला पुनर्विचार करावा काँग्रेसबरोबर राहायचं की नाही. कारण ज्या मतावर आता शिवसेना निवडून येतात ते 50% मतं ही काँग्रेसची मतं आहेत, त्यांची स्वतःची नाही. स्वतःची मतं एकनाथ शिंदेंच्या बरोबरच आहे, एकनाथ शिंदे साहेबांच्या. ते खरे शिवसैनिक आहे. एक चांगला मनुष्य त्यांनी गमावला, एक चांगला कार्यकर्ता त्यांनी गमावला, चांगला नेता गमावला.
आणि त्यांनी त्याचा वेळेत विचार करायला पाहिजे होता. ज्याला आम्ही निघालो त्यावेळेस मी सांगत होतो, त्यावेळेला ते सुरतलाच होते, परत बोलवूया, चर्चा करूया, नाही तर ही परिस्थिती आमच्या पक्षावर आलीच नसती. पण आता आमचा पक्ष मूळ पक्ष ठरलेला आहे, आम्ही तो मजबूत करू. शिंदेसाहेब गावोगाव फिरणार आहेत, आम्ही पुन्हा संघटना तेवढीच मजबूत करू. कारण कॅडर बेस्ड पार्टीज, ज्या बेस्ट कॅडर बेस्ड पार्टीज आहेत त्याच्यापैकी शिवसेना ही भारतातली एक पार्टी आहे. तुम्ही पुनर्विचार करू म्हटलंय, उद्धव ठाकरेंचं स्वागत असेल महायुतीत? नाही, हा मी नाही सांगू शकत. हा विचार एकनाथ शिंदेसाहेब आपल्याला सांगू शकतील किंवा फडणवीस साहेब सांगू शकतील, आम्ही नाही असं म्हणू शकत. आमचा पक्ष आता मूळ शिवसेना आहे. जे काय करायचं बाळासाहेबांच्या विचाराने करायचं, तो विचार घेऊन महाराष्ट्राचं कल्याण करायचं, एवढंच आम्हाला माहिती आहे. धन्यवाद. आमच्याशी बोलले हे होते दीपक केसरकर. नुकतीच त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी जी आहे ती भेट घेतलेली आहे आणि विविध विषयांवर चर्चा केल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे. कॅमेरामन मनीष विचारेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.